मी मोटिवेशनल मधुरा. उद्योजकतेत नेमकं हेच माझं चुकतं या कार्यक्रमाच्या 9व्या भागामध्ये तुम्हा सर्व उद्योजकांचं मनपूर्वक स्वागत करते आहे. आज आहे कार्यक्रमाचा 9वा भाग आणि 9व्या भागामध्ये अजून 2 चुका आपण कव्हर करणार आहोत. आतापर्यंत 8 भागामध्ये उद्योजकता किंवा उद्योग करताना उद्योजकांच्या नेमक्या कुठल्या चुका होत असतात यावर मार्गदर्शन करणारा हा कार्यक्रम आहे. विश्वास वाडे लिखित पुस्तक आहे उद्योजकतेत नेमकं हेच माझं चुकतं. या पुस्तकामध्ये एकूण 140 चुकांवरती बोट ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याबद्दल मार्गदर्शन देखील करण्यात आलेलं आहे. आज आहे आपण यामधल्या टॉप 20 चुका निवडलेल्या आहेत. आतापर्यंत बघता बघता 16 चुका आपण पूर्ण केलेल्या आहेत. आज आहे 17वी आणि 18वी चूक. काय आपण घेतो आहे, काय आपण उद्योग करत असताना चुका करत असतो, त्यामुळे ह्या चुकांवरती आज काम होईल. निश्चितच तुम्ही सगळेजण उत्सुक आहात. फेसबुकवरती आणि झूमवरती अनेक उद्योजक आलेले आहेत. आज बघूया. मी कार्यक्रमामध्ये जास्त वेळ न घेता सूत्र सगळे वाडे सरांच्याकडे देते आहे. थोडक्यात परिचय करून देते. टेक्निकल टीम हेड आहेत आकांक्षा पराळकर मॅम. त्या हे सगळं काम करतात. त्या पण काउन्सिलर आणि कोच आहेत. DMIT टेस्ट त्या करत असतात. त्याचबरोबर मी आहे मोटिवेशनल मधुरा. मी कॉन्फिडन्स कोच आहे. पब्लिक स्पीकिंग तुम्हाला आणि तुमच्या कंपनीला मी उत्तम बोलायला शिकवते. त्यानंतर पुढे आपण जाऊया. विश्वास वाडे सर. ही इज अ मेंटॉर, बिझनेस कोच. सेल्स, मार्केटिंग स्ट्रॅटेजीज कशा असल्या पाहिजेत यावरती जर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर वाडे सरांच्याकडून निश्चितच तुम्ही मार्गदर्शन घ्या. ऋणा ऑन्थ्रोलॉजी ही त्यांची फर्म आहे. आतापर्यंत त्यांनी 10 अशी सुप्रसिद्ध पुस्तकं लिहिलेली आहेत. ते एक उत्तम लेखक आहेत. वक्ता तर आहेच आणि बिझनेस कोच देखील ते आहेत. त्यानंतर आजची चूक नेमकी काय आहे आणि त्यामध्ये काय काम करायचे. मी खूप उत्सुक आहे, तुम्ही पण उत्सुक असालच. सो ओव्हर टू विश्वास वाडे सर. थँक्यू मॅडम. जसं तुम्ही अगोदर सांगितलं की 9 एपिसोड, हा 9वा एपिसोड आहे आणि महाराष्ट्रातून अनेक उद्योजक या उद्योजकतेमध्ये त्यांची जो काही उद्योग असेल ज्या स्तरावर असेल, आता छोटा असेल, छोट्यापासून सुरुवात केली असेल आणि मोठा होत चाललेला असेल आणि हे करत असताना अनेक चुका होत असतात. काही कळत न कळत होतात, काही चुका होतात हेच माहीत नसतं. आणि पूर्ण जर्नीमध्ये आपण बघितलं की ज्या चुका आपण इथे डिस्कस करतो त्याच्यावर काही असाइनमेंट सुद्धा असतात आणि त्या असाइनमेंट करून अनेक उद्योजक आपल्या त्या नवीन चुका करत असतील कदाचित, पण त्या चुका ते परत करत नाहीत किंवा करणार नाहीत अशी अपेक्षा आहे. आज सुद्धा जास्त वेळ नको घेऊया आणि पुढे जाऊया आपल्या आजच्या चुकीकडे. तर आज या एपिसोडमध्ये जी पहिली चूक बघणार आहोत ती खरं तर अनेकांच्या ध्यानीमनेही नसते जर तुमचा उद्योग स्मॉल स्केलला असेल. आणि हा जो प्रोग्राम आहे किंवा हे जे पुस्तक आहे ते SMEsला लक्षात ठेवूनच लिहिलेलं आहे. त्यामुळे यातल्या मॅक्झिमम चुका हे SME करतच असतात. तर बघूया पहिली चूक आजच्या प्रोग्राममधली. ती आहे म्हणजे उद्योग वाढीसाठी रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये गुंतवणूक न करणे. आता अनेक SMEs मध्ये म्हणजे छोट्या स्केलला जर बिझनेस असेल तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट हा भागच येत नाही. किंबहुना रिसर्च आणि डेव्हलपमेंट हा आपला प्रांतच नाही असं अनेक उद्योजकांना वाटत असतं. आता रिसर्च करणं आणि डेव्हलपमेंट करणं हे बऱ्याचदा असं वाटतं की कोणी इंजिनिअरिंग फर्ममध्ये काम करत असतील किंवा एखाद्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये काम करत असतील तरच त्यांनी करायचं असतं आणि बाकीच्यांनी करायचं नाही, असा एक काहीचा समज असू शकतो. पण रिसर्च, R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट केलं तर त्याचा खूप चांगला फायदा तुम्हाला तुमचा उद्योग लॉंग टर्म रन करण्यासाठी होऊ शकतो. आता रिसर्च करणं आणि डेव्हलप करणं म्हणजे नेमकं काय आणि ते असलं पाहिजे तर मग का असलं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये काय काय काम करता येऊ शकेल किंवा त्याच्यामध्ये काय आपला जर ह्या 2 प्रांतामध्ये जर बिझनेस नसेल, ह्या 2 इंडस्ट्रीमध्ये जर बिझनेस नसेल तरी पण मला R&Dची गरज आहे का. म्हणजे मी रिटेलमध्ये काम करतोय आणि मग मला गरज आहे का R&Dची, किंवा मी ट्रेडिंगमध्ये काम करतोय तर मला R&Dची गरज आहे का, मी ट्रेनिंगमध्ये काम करतोय तर मला R&Dची गरज आहे का, असे अनेक प्रश्न असू शकतात.
तर बेसिकली माझ्या दृष्टिकोनातून R&D म्हणजे तुमच्याकडे अजून चांगलं काय करता येईल हे डिपार्टमेंट. म्हणजे तुम्ही जे काही तुमचं प्रॉडक्ट असेल, सर्व्हिस असेल, त्या प्रॉडक्टमध्ये अजून चांगलं ते रिझल्ट ओरिएंटेड कसं करता येईल, अजून त्याला बेस्ट काय कसं करता येईल, अजून नवीन काही प्रॉडक्ट, अलाइन प्रॉडक्ट आणता येऊ शकतील का ज्याच्यामध्ये कस्टमर चेंज नाही होणार, एरिया चेंज नाही होणार आणि तुमची व्हॅल्यू सिस्टम चेंज नाही होणार, तुमची प्रोसेस चेंज नाही होणार. ह्या सगळ्यांना ॲज इट इज ठेवून त्याच्यामध्ये काही नवीन प्रॉडक्ट आणता येतील. नवीन प्रॉडक्ट, नवीन बिझनेसबद्दल नाही बोलत, नवीन प्रॉडक्ट जेणेकरून त्याची तिकीट साईज वाढेल, त्याची चांगली एखादी त्याची नीड तुम्हाला कॅटर करता येईल त्या कस्टमरची, जो एक्झिस्टिंग कस्टमर आहे तुमचा. तुमचं एखादं प्रॉडक्ट आहे ते आजच्या घडीला तेवढं इफेक्टिव्ह आहे का, तुमचे कॉम्पिटिटर त्याच्यापेक्षा चांगलं प्रॉडक्ट घेऊन येतात का. कधी कधी आपले कॉम्पिटिटर असं प्रॉडक्ट घेऊन येतात जे आपल्या ध्यानीमनी पण नसतं आणि ते पूर्ण इंडस्ट्री किंवा ते प्रॉडक्टच खतम करून टाकतात, असं असू शकतं. त्याच्या R&D मध्ये तुम्हाला अजून काही गोष्टींवर पण काम करता येऊ शकतं, जसं तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेसचे काही फीचर्स आहेत ते अजून स्ट्रॉंग कसे करता येतील, अजून चांगले रिझल्ट ओरिएंटेड कसे करता येईल, अजून जास्त अपिलिंग कसे करता येईल, जेणेकरून ज्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी ते प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस तुम्ही आणलेली आहे ती कॅटर होईल, कस्टमर खुश होईल ते प्रॉडक्ट यूज करताना किंवा ती सर्व्हिस यूज करताना. त्याचा ॲडव्हान्टेज किती स्ट्रॉंग करता येईल का, अजून चांगला काय करता येईल का, त्याचा फायद्याचा दायरा वाढवता येईल का, फायदे अजून वाढवता येतील का, फायद्यांमध्ये अजून काही कस्टमर कॅटर करता येऊ शकतील का, एखादी नीड कॅटर करता येऊ शकेल का, असं फ्युचर ॲडव्हान्टेज बेनिफिटवर काम करता येऊ शकेल का. तर हे काम सुद्धा तुम्हाला R&Dच्या मार्फत करता येऊ शकतं. तुम्हाला पॅकेजिंगमध्ये नवीन काही करता येऊ शकेल का, तुमच्या ब्रँडमध्ये काही करता येऊ शकेल का, क्वालिटीमध्ये काही करता येऊ शकेल का, शेपमध्ये काही करता येऊ शकेल का, जर तुमचे फिजिकल प्रोडक्ट असतील तर क्वालिटीमध्ये तर आहे, प्राइसिंगमध्ये काही करता येऊ शकेल का, मार्केट ऑफरमध्ये काही करता येऊ शकेल का. ते हे सगळं काम तुम्हाला R&D मार्फत करता येऊ शकतं. जनरली काय होतं की आपला कल हा जनरली SMEs मध्ये एक प्रॉडक्ट असावं, ते कस्टमरची कोणती तरी नीड सॉल्व्ह करणं, कोणत्या तरी नीडीसाठी ते काम करत असावं किंवा कोणता तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असावं आणि त्याची प्राइसिंग कमी असावी. ह्या साधारण 2-3 गोष्टीवर फोकस ठेवूनच काम केलं जातं. परंतु जर तुम्ही तुमच्या R&D मार्फत जर या गोष्टींचा विचार केला तर तुम्हाला तिथले लूपहोल शोधायला मदत होईल की कस्टमरचं एक्सपेक्टेशन आणि तुमचं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस याच्यामध्ये काय गॅप आहे आणि तो गॅप जसं जसं तुम्ही भरून काढाल तशी तुमची डिमांड क्रिएट होत राहील. तुम्हाला कॉम्पिटिटर, आपण त्याला म्हणतो कॉम्पिटिटर कधी क्रिएट होतो, तर कॉम्पिटिटर फीचरमध्ये क्रिएट होतो, पण फीचरच्या अलावा सुद्धा बाकी काही नीड्स असतात तुमच्या कस्टमरच्या, त्या जर तुम्ही कॅटर करायला सुरुवात केली तर कॉम्पिटिशन कमी व्हायला लागतं. त्यामुळे जर ही चूक तुम्ही करत असाल, ही चूक खूप म्हणजे मॅक्झिमम उद्योजक SMEs मधले करत असण्याची शक्यता आहे. कारण R&Dची आम्हाला गरजच नाही, इथून त्याची सुरुवात होते. रिसर्च अँड डेव्हलपमेंट याला काही खूप खर्च असतो असं काही नाही. सुरुवातीला जर तुमच्याकडे असं काही प्रोव्हिजन नसेल तर तुमचा जो सेल्स असेल त्याच्यावर काही 1 to 5% तुम्हाला त्याचं प्रोव्हिजन करता येऊ शकेल. जर टर्नओव्हर कमी असेल तर ते पैसे कमी असण्याची शक्यता, तर एक सायझेबल अमाऊंट तुम्हाला बाजूला काढता येऊ शकेल. तुम्हाला जर फुल टाइम एखादा माणूस R&D साठी टाइम ठेवता आला तर पार्ट टाइम ठेवता येऊ शकतो. काही ठिकाणी त्या सर्व्हिसेस थर्ड पार्टी म्हणून पण घेता येऊ शकतात, पण त्या तेवढ्या इफेक्टिव्ह होतील की नाही हे सांगता येत नाही SMEs साठी. त्यामुळे जर शक्य असेल तर तुम्हाला पार्ट टाइम काही ठेवता आले तरी पण चालू शकेल कमी बजेटमध्ये. पण त्याची सुरुवात जर तुमचा उद्योग लहान असेल किंवा सुरुवात झालेली असेल 1 ते 3 वर्ष जरी तुमच्या उद्योगाला झालेली असतील तरी R&D डिपार्टमेंट असावं, ते रिकमेंडेड आहे. त्याचा फायदा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. आज जे काही आपल्याला प्रॉब्लेम्स येतात ना की सेल वाढत नाहीये किंवा कस्टमर नाहीये, कस्टमरची अमुक डिमांड आहे, अमुक प्रॉडक्ट पाहिजे किंवा कस्टमरचं एक्सपेक्टेशन वेगळं आहे जे आमच्याकडेच नाहीये, हे सगळे प्रॉब्लेम नंतर कमी व्हायला लागतात. तर R&D डिपार्टमेंट तुमच्याकडे नसेल तर त्याच्यावर काम करणं, विचार करणं, काम करणं गरजेचं आहे. त्याचा फायदा भविष्यामध्ये खूप चांगला होईल. म्हणजे वर्तमानात तर होईलच होईल, पण भविष्यासाठी सुद्धा
खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा फायदा होऊ शकतो. आणि तुम्हाला एक्झिस्टिंग नवीन प्रॉडक्ट्सवरच काम केलं पाहिजे असं काही, एक्झिस्टिंग प्रॉडक्ट सुद्धा खूप चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह होतात त्याच्यामध्ये. आणि अनेकदा आपल्यालाच ते गॅप्स कळत नाही, कारण आपल्याला नेहमी चांगलंच वाटतं आपलं प्रॉडक्ट. असा कोणताच उद्योजक नाही आहे की त्याला माहिती आहे की माझं प्रॉडक्ट चांगलं नाही आहे, त्याची गुणवत्ता कमी आहे आणि तो देऊन कस्टमर खुश होईल आणि असा मी बिझनेस करेल. असे खूप रेअर कोणीतरी असते ज्याची मानसिकता फक्त पैसे कमवणं असेल किंवा शॉर्ट टर्म ट्रान्झॅक्शन असेल. आपण जेव्हा विचार करतो की आपला बिझनेस हा 100-200 वर्ष टिकेल, याप्रमाणे जर आपल्याला बिझनेस करायचा आहे, त्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. लॉंग टर्म त्याचा खूप फायदा होऊ शकेल. तर मला असं वाटतं दॅट्स इट. काही प्रश्न असतील तर आपण घेऊ R&D बद्दल. आणि तुमची इंडस्ट्री कोणतीही असो, रिटेल असो, हॉटेल असो, फूड असो, क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट असो, अगदी ट्रेडिंग असो, इन्शुरन्स असो, तुम्हाला याचा फायदा होऊ शकेल. फक्त त्याप्रमाणे थोडं मॉडिफाय करायला लागेल तुमच्या या डिपार्टमेंटला. आणि त्याच्यामध्ये खूप माणसं असली पाहिजे असं काही नाही. एक माणूस असेल तरी चालू शकतो. सध्या छोटा असेल तुमचा उद्योग, स्मॉल स्केलला असेल तरी त्याच्यामध्ये तुम्हाला हे करता येऊ शकेल, पार्ट टाइम किंवा काही कॉलेज स्टुडंट मिळतात असाइनमेंट बेसिसवर, तर ते त्यांना अशा असाइनमेंट देता येऊ शकतात तुम्हाला की हे आमचं प्रॉडक्ट आहे, हा आमचा कस्टमर आहे, हे आमचे प्रॉडक्टचे फीचर्स आहेत, हे ॲडव्हान्टेज आहेत, हे बेनिफिट आहेत आणि ह्याच्यामध्ये अजून काही इम्प्रूव्ह करता येईल. आणि मग त्याला जर एक तुम्ही गाईडलाईन दिल्या किंवा काही एरिया दाखवून दिला तर ते निश्चितच तुम्हाला खूप चांगले रिकमेंडेशन देऊ शकतील, ज्याची खरंच गरज असते कस्टमरला आणि तुमच्या उद्योगाला. आणि एक कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज क्रिएट होतो या सगळ्या गोष्टीतून आणि त्याचा फायदा खूप लॉंग टर्म मस्त होऊ शकतो. ओके मधुरा मॅडम, काही प्रश्न आलेत मला असं वाटतं? प्रश्न इथं तरी नाही आलेत. कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. मयूर सरांचा हात रेज झाला असं वाटतं. हा मयूर सर. हॅलो सर, आम्ही नॉर्मली काय करतो, मीटिंगमध्ये क्लायंटला भेटल्यावरती त्याचा पेन एरिया काय आहे आपण आयडेंटिफाय करतो. ओके, त्यात आपल्याला काय करता येईल तो अभ्यास करतो. मग क्लायंट म्हणतो की बाबा ओके हे मला पाहिजे आहे, माझी हे कॉस्टिंग असेल, त्याप्रमाणे तुम्ही वर्कआउट करा आणि जर ते फिजिबल आपल्याला असेल तर विल गो विथ द सोल्युशन. ओके सर, हे असं आम्ही केलेलं आहे, की आम्ही या अडॉप्ट सम टेक्नॉलॉजी और वी आर डन सम ऑटोमेशन अँड विल प्रपोज इट. तो एक होतो बेसिकली. विल टेक टाइम ऑलमोस्ट एकदा. हॅलो, हा येतोय आवाज तुमचा. हा, सेम थिंग आता आम्ही लॉकडाऊनच केलं. आम्ही एक क्लायंटची नीड होती, त्याला एक गोष्ट पाहिजे होती कंटिन्युअसली, दॅट वॉज अ लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्ट आणि ऑलमोस्ट वी स्पेंड 8 months आणि शेवटी आम्ही ते अचीव्ह केलं आणि होपफुली भले ऑर्डर भेटली आम्हाला. अँड दे आर लाईक स्पायरिंग सम लॉंग टर्म अग्रीमेंट विथ लमसम कॉस्टवर. त्यांचं चाललाय आमचा विचार करायचा. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड, सो गुड. सो आता ह्याच्यासाठी सेपरेट डेडिकेटेड माणूस तुम्ही नियुक्त केलेला आहे की तुमची सगळी टीम मिळून त्याच्यावर काम करता? सर आम्ही सगळं काम त्याच्यावर केलं आणि वी आर टेकन हेल्प फ्रॉम सम प्रोग्रामर. अच्छा, ओके, ठीक आहे, गुड. जो एक्सपर्ट आहे त्याची आम्ही हेल्प घेऊन ते करून घेतलं. सो गुड, सो गुड. त्याचा फायदाच होतो. एक्सपर्ट माणसं जर आपल्याबरोबर असेल तर ते स्पीडने घेऊन जातात आपल्याला पुढे. म्हणजे काम करायला आपल्याला कदाचित 3 ते 5 वर्ष लागतील, ते 1-1.5-2 वर्षात होतं. आपला वेळ वाचतो आणि स्पीडने पुढे जाता येतं. सो गुड, सो गुड, खूप छान. अजून कुणाला काही शेअरिंग करायला आवडेल R&D बद्दल? R&D बद्दल काही प्रश्न असतील? तुम्ही करता का? तुमच्याकडे R&D तुम्ही कशी करता? तर तुम्हाला असं वाटलं की R&D ची मला गरजच नाहीये किंवा कारण मी अमुक बिझनेस मध्ये आहे? तृप्ती मॅडम, उल्हास सर, अजूनही बरेच इथे उद्योजक आलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं? तुमचं शेअरिंग? प्रसाद कात्रे सर, दया वायकर सर. अच्छा, उल्हास सरांचा हात रेज झालेला. उल्हास सर. सर, R&D मध्ये कस्टमर फीडबॅक फार महत्त्वाचा असतो. जसं बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की कस्टमर एक क्वेश्चनेअर दिलं आपल्या प्रॉडक्टबद्दल, की त्यांना सॅटिस्फॅक्शन लेवल काय आहे किंवा काय त्याच्यामध्ये चेंजेस आहेत. तर याचाही बरेच वेळा उपयोग होतो. तर त्यामध्ये काही स्पेसिफिकली आपण आणि चांगलं करू शकतो का की प्रॉपर फीडबॅक मिळण्यासाठी?
तो फीडबॅक घेऊन त्याच्यामध्ये चेंजेस तुमच्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसमध्ये करू शकता. रिसर्च आणि डेव्हलपमेंट असं आहे ना ते. रिसर्च करणं, एखादी गोष्ट फाइंड आउट करणं आणि ती डेव्हलप करणं, असं ते डिपार्टमेंट. हा, पण तुम्ही ते इनपुट्स घेऊ शकता. तुमचा एखादा कस्टमर सांगू शकतो की तुमच्या प्रॉडक्टमध्ये अमुक फीचर नाही आहे, ते आलं तर खूप चांगलं होईल, तर तो देऊ शकतो तुम्हाला फीडबॅक. तर त्या बेसिसवर तुम्ही ते फीचर्स, ऍडव्हान्टेज किंवा बेनिफिट ऍड केलं तर फायदा होऊ शकतो. असंच पर्टिक्युलर प्रॉडक्टच्या फीचर बाबतीत होऊ शकतो. करेक्ट. काही प्रॉडक्ट हे युनिक आहेत ना, म्हणजे चॉकलेटचा बिझनेस 400 करोडचा होऊ शकतो 1 रुपयाच्या गोळीचा. हा विचार कधी आपण करतच नाही ना, ते R&D मधून होतं ना. बरोबर. 1 रुपयाची गोळी 400 करोडचा बिझनेस देऊ शकतो, R&D मधून होतं. तर तिथून फीडबॅक घेतले तर होऊ शकेल. अजून कोणाला काही शेअरिंग करायला आवडेल? तुम्ही कसं करता? का तुम्ही करत नाही? तुम्हाला असं वाटलं की याची मला आता गरज नाहीये, मी ज्या स्टेजला आहे किंवा मी ज्या इंडस्ट्रीमध्ये, असं काही असेल तरी पण तुम्ही शेअरिंग करू शकता. तृप्ती मॅडम, प्रसाद सर, दया वाईकर. ओके, मधुरा मॅडम. या, आपण आता पुढचा प्रश्न घेऊया. पुढची चूक आजच्या कार्यक्रमातली, थोडक्यात 18वी चूक असणार आहे आजची. 18 आतापर्यंत आपले 9 भाग झाले. तर दुसरी चूक काय आहे? आम्ही सगळेच उत्सुक आहोत. तर पहिला विषय होता उद्योग वाढीसाठी R&D मध्ये गुंतवणूक न करणं किती आवश्यक आहे, हे आज आपण पहिल्याच चुकीमधनं समजून घेतलं. निश्चितच अनेक उद्योजकांची विचार प्रक्रिया सुरू आहे, हे मला जाणवत आहे. विचार करा आणि त्याबद्दल इम्प्लिमेंटेशन नक्की करा, तरच रिझल्ट येईल. पुढे जाऊया. दुसरी चूक काय आहे? ऐकण्यास आम्ही निश्चितच उत्सुक आहोत. थँक्यू. फक्त एक गोष्ट इथे आपण याला कनेक्ट करू आणि पुढे जाऊ. म्हणजे अनेकांना असं वाटतं की माझा उद्योग आता छोटा आहे, त्यामुळे मला ना याची गरज नाही. पण मला असं वाटतं की जर तुमचा उद्योग ज्या पण स्टेजला असेल आणि जेवढे पण त्याचं वय असेल, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 1 करोड, 2 करोड, 5 करोड, 10 करोड, व्हॉट एव्हर इट इज, किंवा काही लाखांमध्ये टर्नओव्हर असेल, तुम्ही त्याला लहान आहे असं समजलं ना, तर तुमची ट्रीटमेंट त्याला लहान म्हणूनच करताय. तुम्ही नेहमी त्याला लहानच ठेवता, म्हणजे त्याला मोठं होऊच देता. ठीक आहे. जर तुम्ही असं ठरवलं की मला पुढल्या काही वर्षामध्ये 5, 10, 20, 25, 50 करोडची कंपनी करायची आणि 100-200 वर्ष टिकवायची आहे, तर बिलीव्ह मी, तुमची पूर्ण सिस्टम चेंज होईल. त्याला लहान आहे म्हणून ट्रीट करू नका. तो जर आज 100 करोडचा असता, तुम्ही कसं ट्रीट केलं असतं? माणसांना कसं ट्रीट केलं असतं, कस्टमरला कसं ट्रीट केलं असतं, R&D डिपार्टमेंट कसं असतं, रिकव्हरी कशी असती, ट्रीटमेंट म्हणजे तुमचे वेंडर्सला पेमेंट कसं केलं असतं, तशी ट्रीटमेंट तुम्ही आजपासून करायला पाहिजे. तर तो 100 करोडचा होईल, 50, 100, 200 करोडचा. तो लहान आहे म्हणून आपण वेंडरचे पैसे वेळेवर देत नाही, एम्प्लॉईची सॅलरी लेट देतो. हा देत असाल तर आय डोंट नो एक्झॅक्टली, पण अनेक उद्योगांमध्ये मी असं बघितलं आहे. म्हणजे 1 तारखेला पेमेंट होत असतं, ते एम्प्लॉईला 5 तारखेला देतात. त्यातल्याही सगळ्या एम्प्लॉईला देत नाही, ते सांगतात तू 2 दिवसांनी घे, अर्धा पगार आता घे, अर्धा उद्या घे, कारण माझ्याकडे कॅश नाही. मग त्याला नेहमी वाटतं, त्या एम्प्लॉईला सुद्धा असंच वाटतं की हा उद्योग लहानच आहे, तो लहानच राहणार आहे. आणि जेवढी आपण जो विचार करतो तेच आपल्याकडे होतं ना, म्हणजे जे आपल्या डोक्यात आहे त्याचंच रिफ्लेक्शन आहे ना, जे आपल्या मनामध्ये आहे त्याचंच रिफ्लेक्शन आहे. त्यामुळे त्याला लहान म्हणून ट्रीट नका करू. त्याला एक मोठा उद्योग, चांगला उद्योग, प्रॉफिटेबल उद्योग, मजा आली पाहिजे बिझनेस करताना. म्हणजे उद्योजक आहे ना, खूप कमी असे उद्योजक मला भेटले आहेत की ते असे म्हणजे मजा आली उद्योग करताना, मी खूप खुश आहे उद्योग करताना. तर त्याचा फॉर्म्युला आहे ना, तो इम्प्लिमेंट केला की होईल. ठीक आहे. आता प्रॉब्लेम असा आहे की सगळं आपल्यालाच करायचं आहे, स्वयंभू, त्यामुळे तो प्रॉब्लेम जास्त आहे. त्यामुळे तसा करून बघा. डेअरिंग आहे ना, उद्योगात आलात म्हणजेच डेअरिंग केली आहे. तुमच्या डेअरिंग आहे ती परत दाबू नका. म्हणजे सगळ्या गोष्टींना डेअरिंग लागतं, मी तर म्हणतो. म्हणजे उद्योजकता हेच धाडस आहे खरं तर. चांगलं प्रॉडक्ट आणायला, चांगले एम्प्लॉई ठेवायला, चांगला कोच ठेवायला, चांगलं ट्रेनिंग करायला, चांगलं एक्सपेन्शन करायला, करेक्ट, प्रॉफिटेबल बिझनेस करायला, आपल्या प्राइसला आपलं प्रॉडक्ट विकायला डेअरिंग लागते खरं तर. मार्केटमध्ये सगळ्यात स्वस्त प्रॉडक्ट विकायला त्याला कुठे डेअरिंग लागते? ठीक आहे, मार्केट में रेट निकालो, उससे कम मेरा ही रहेगा, कशाला हवंय?
तो माणूसही तिथेच, बिझनेसही तिथेच, माणसंही तिथेच, क्लायंट सुद्धा तिथेच. आणि माणसाला नकोच आहे ना स्वस्त तर हवंच आहे, सगळ्या गोष्टी नाही. मग स्वस्त एवढं स्वस्त द्या की चायनाने पण तुमच्याकडनं एक्सपोर्ट केलं पाहिजे. स्वस्त द्यायचं ते एवढं स्वस्त द्या. गुड. चलो पुढे जाऊया आणि ह्याच्याशीच कनेक्टेड पुढला सब्जेक्ट आहे, मजा येईल तुम्ही, करेक्ट, तुमच्या आवडीचा विषय आहे खरं तर. अनेकांचे मतभेद असू शकतात या विषयाशी, पण मनभेद असू नये. ठीक आहे, आता ते का ते आपण बोलूया. ठीक आहे, फक्त तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायचंय. मे बी ते तुम्ही इम्प्लिमेंट नाही करू शकता, आणि बिलीव्ह मी, जर इम्प्लिमेंट केलं असतं तर आज तुमच्या उद्योगाचा सिनारिओ वेगळा असतो. करून बघा ना, जसं मी म्हणालो की डेअरिंग लागते करायला. पहिला डेंट लागतो जेव्हा चेंजेस होतात ना. तुम्ही काहीही चेंज केलं ना की डेंट लागणार आहे, थोडे दिवस असतो तो, नंतर सुरू होतो. करेक्ट. सोनं आहे ना, गोल्डची प्राइस वॉज 33, 34, 35, बरोबर ना. ती एकदम 55,000 झाली, लोकांनी घेणं बंद केलं. आता ती 40-45 पर्यंत आली तरी आपण घेऊ, बरोबर ना. पहिला डेंट लागला ना ऍक्सेप्ट करायला की 45,000 असते का. त्यामुळे पहिला डेंट लागणार आहे. ओके, तुमचा जास्त धंदा हा उधारीवर अवलंबून असणं ही चूक आहे, हे माझं मत आहे. तुमचं मत वेगळं असू शकतं, पण मला काय म्हणायचं ते समजून घ्या, इम्प्लिमेंट करा. मी जे म्हणतोय त्याच्यावर विश्वास ठेवू नका, इम्प्लिमेंट करा, रिझल्ट बघा पुढल्या 3-6 महिन्यात, वर्षभरात, आणि नंतर निर्णय घ्या. आणि आम्ही अनेक उद्योगामध्ये हे चेंजेस केलेले आहेत आणि त्याचे रिझल्ट हे ट्रिमेंडस आहे. ठीक आहे, तर तुमचा जास्त उद्योग हा जर उधारीवर अवलंबून असेल तर ती चूक तुम्ही करू. ओके, अनेकदा काय होतं, B2B बिझनेस ज्यांचे आहेत ना त्याच्यामध्ये उधारी तर काय बाय डिफॉल्ट असते, बरोबर. B2C मध्ये तेवढा प्रॉब्लेम येत नाहीत, पण काही माणसं आहेत ना जबरदस्ती उधारी देण्याच्या मागे असतात. कस्टमरलाही उधारी, उगा जबरदस्ती उधारी. नाही ठीक आहे, तुम्हाला येतील तेव्हा पैसे. ओके, एक लक्षात ठेवा, तुम्ही जर आज 1 लाख रुपयाची उधारी कुणाला दिली, म्हणजे आज 1 लाख रुपयाचे ट्रान्झॅक्शन केलं आणि ते तुम्हाला आज मिळाले, तर त्याची व्हॅल्यू हीच 1 लाख रुपये. ठीक आहे, त्याने 3 महिन्याने दिले तर त्याची व्हॅल्यू, त्याने जरी 1 लाख रुपये तुम्हाला दिले तर त्याची व्हॅल्यू इज 98,000 रुपीज. त्याने 6 महिन्याने दिले तर 94,000 रुपीज. त्याची व्हॅल्यू कमी होत जाते, ती 1 लाख नाहीच येत. त्यामुळे शक्य तेवढा कॅश अँड कॅरी, इमिजिएट पेमेंट. म्हणजे आता तुम्हाला आज काय असाइनमेंट असेल, सगळ्यात पहिलं तर तुमची एजिंग काढणं. एजिंग म्हणजे काय की ॲव्हरेज किती क्रेडिट पिरियड आहे, तुमची उधारी किती. म्हणजे सपोज 1 करोडचा टर्नओव्हर असेल तर त्याच्यामध्ये 7 दिवसाची उधारी किती आहे, 15 दिवसाची किती आहे, 21 दिवसाची किती आहे, 6 महिन्याची किती आहे. अनेकांच्या बिझनेसमध्ये ते 6 महिन्यापेक्षा जास्त उधारी असते, आउटस्टँडिंग येतच नाही, ते बॅड डेब्ट होतं. मग त्या पैशात प्रॉफिट गेलं तुमचं. तुम्ही एक तर सगळ्यात कमी प्राइसिंगला धंदा केलेला असतो अनेकदा, म्हणजे कमी प्राइस आहे, L1 ला आहे म्हणून त्याने तुम्हाला सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्यामध्येही तुमचा टर्म्स 90 दिवसाचा असेल कदाचित, म्हणजे 90 दिवसांनी पैसे दे बाबा असं असेल, आणि त्याने 4 महिने 5 महिने पैसे दिले नाही, 6 महिने, तर ते गेले ना, खतम झालं. त्यामुळे जर तुमच्याकडे क्रेडिट पिरियड जास्त असेल तो कमी कसं करता येईल बघा. सगळ्यात पहिलं तर एजिंग काढा. आता एजिंग बऱ्याच ठिकाणी ना सगळं डोक्यात ठेवलेलं असतं, छोट्या उद्योगामध्ये कुणाची उधारी किती, किंवा फार तर फार एखाद्या डायरीमध्ये लिहिलेलं असतं. तर मी असं म्हणेल की इमिजिएट बेसिसवर एखादी सिस्टम टाका. त्याला काय खूप खर्च असतो असं काही नाही, पण जेवढं तुमचं आउटस्टँडिंग आहे ना ते रिकवर व्हायला मदत होईल इमिजिएट बेसिसवर. अनेक चांगले CRM आहेत, ते दाखवतात, ते तुम्हाला रिमाइंडर पण देतात, ते तुम्हाला सांगतात की हा बॅड डेब्ट होणार आहे, तर तुम्हाला त्याच्याकडनं पैसे काढण्याचे वेगवेगळ्या ट्रिक्स असाव्या. ट्रिक्सपेक्षा मी असं म्हणेल की जर तुमच्याकडे त्याची पॉलिसी असेल तर खूप उत्तम. पॉलिसीमध्ये पैसे फटाफट निघतात. त्याच्याही पुढे जाऊन कदाचित काही लोक माझ्या या वाक्याशी सहमत नाही होणार जे मी बोलणार. तुमच्याकडे
जर एखादा वकील असेल जो नोटीस पाठवू शकत असेल 6 महिन्याच्या नंतर आफ्टर 180 days, तर तुमचे पेमेंट यायला सुरुवात होते. ठीक आहे. तुमच्याकडे बघा, तुमची पहिली जिम्मेदारी आहे तुमचा उद्योग टिकवणं आणि वाढ. तोच नाही टिकला तर काय उपयोग? पहिली जिम्मेदारी आहे ना तुमची. पैसे आणणं, सेल्स करणं, पैसे कमावणं, चांगले पैसे कमावणं, योग्य वेळी एक्सपान्शन करणं, बिझनेस मोठा करणं, ही तुमची जिम्मेदारी आहे. तुमचीच जिम्मेदारी तुम्ही जर नाही केली, म्हणजे नाही प्रॉपर केली, तिला प्रॉपर एक्झिक्यूट नाही केलं, तिला न्याय नाही दिला, तर तुम्हाला वाटतं बाहेरचा माणूस येऊन ती हे करेल, तुमची टीम येऊन करेल, तुमचा कस्टमर येऊन करेल. मॅक्झिमम लोक तुम्ही मागत नाही म्हणून पैसे देत नाही. चेक करून बघा, रॅन्डमली तुमची उधारी आहे ना, फोन करून बोलायचं त्यांच्याशी. तर तुमच्याकडे काही लेयर्स असतील. प्रत्येक वेळी जर तुम्हीच पेमेंटसाठी फॉलोअप करत असाल ॲज अ ओनर, छोटा उद्योग असेल, तुम्हाला नाही म्हणलं की विषय संपतो ना. त्यामुळे तुमच्याकडे किमान 2 किंवा 3 लेयर असावेत पैसे मागणारे. जर तुमचा बिझनेस क्रेडिटवर असेल तर पहिल्या लेअरमध्ये तुमच्या अकाउंटंटने फोन केला पाहिजे. त्याच्यात 20-30%, 40% लोक पैसे देतात. तुमच्या नंतर एखादा मॅनेजर असेल त्याने केला पाहिजे. तिथेही 60-70-80% पैसे येतात. खूप रेअर लोक असतात की ते फक्त ओनरने फोन केला तर पैसे देतात. ते हळूहळू कमी करायचे. सगळ्या ठिकाणी जर तुम्ही फोन करून पैसे मागत असाल तर तुम्हाला नाही म्हणलं की विषय संपला. तुमच्या नंतर कोणच फोन नाही करणार. बरोबर. मग ते पैसे अडकतात ना. आणि तुम्हाला 2 गोष्टी सांभाळायच्या असतात. रिलेशन सांभाळायचं असतं, कस्टमर सांभाळायचं असतं, त्याला दुखवायचंही नसतं, त्याला नंतर बिलिंगही करायचं असतं, आणि तुमचा उद्योगही सांभाळायचा असतो. आणि याच्यामध्ये सगळ्यात शेवटची प्रायोरिटी तुम्ही तुमच्या उद्योगाला देता. बरोबर. रिलेशन, कस्टमर, करेक्ट. त्यामुळे तुम्ही पिक्चरमध्ये जाता कामा नये. तुम्ही सगळ्यात शेवटी पिक्चरमध्ये. सगळ्यात पहिली तर प्रायोरिटी तीच आहे की शक्य तेवढं कमी उधारीवर द्या. काही तर 2% एक्स्ट्रा डिस्काउंट द्या, 2% एक्स्ट्रा प्राइस कमी करा, चालेल. पैसे इमिजिएट. याच्यामध्ये ना एक खूप सुंदर त्याला आपण म्हणू की हे आहे, कॉन्सेप्ट आहे, स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन. स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणजे काय की किती वेळ, म्हणजे प्रॉडक्ट आल्यानंतर किती वेळात ते जातं आणि पैसे येतात. दॅट इज स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन. तर ते स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन आहे ना, त्याचा कालावधी कमी असा, म्हणजे प्रॉडक्ट आला, प्रॉडक्ट खतम झाला आणि पैसे आले. होलसेलर कसे करतो माहिती, सकाळी प्रॉडक्ट संध्याकाळी खतम होतं. ॲव्हरेज त्यांचं ठरलेलं असतं. म्हणजे काही ठिकाणी ते 15% कमवतात, काही ठिकाणी 14% कमवतात, काही ठिकाणी 8% कमवतात, काही ठिकाणी 7% कमवतात. ॲव्हरेज त्यांचं 9-9.5%. त्यांनी ठरवलेलं असतं की एवढं आलं पाहिजे ॲव्हरेज 9-10च्या आसपास. स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन. काही ठिकाणी आपण प्राइस कमी मिळते म्हणून स्टॉक भरतो. बरोबर ना, प्राइस कमी मिळते आणि मग ते मुवमेंटच कमी होतं. मग तो स्टॉक ब्लॉक होतो, मग त्याचे पैसे आपण देत नाही, मग तो दुसऱ्या बिलिंगमध्ये आपल्याकडनं जास्त पैसे चार्ज करतो. असं सगळं सायकल आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही बिझनेसमध्ये असा उधारी कमीत कमी असावी, शक्यतो नसावी. पण काही बिझनेसेस B2C मध्ये वगैरे, B2C मध्ये तर तिथे अवॉइड नाही करता येत. तर मग जर तुमचा आत्ताचा क्रेडिट पिरियड 6 महिने असेल तर 3 महिन्यावर आणा. 3 महिने असेल तर तो 45 days, 21 दिवस तर बाय डिफॉल्ट आहे. खूप इंडस्ट्रीमध्ये 21 दिवस आणि 90 दिवसाचं पेमेंट टर्म चालतं. ओके, 21 दिवस 90 दिवस. पण त्यांची ना, तुम्ही जर लास्ट 5 वर्षाची हिस्ट्री बघितली, तो बिझनेस वाढलेलाच नसतो. देणाऱ्याचा आहे आणि घेणाऱ्याचा दोघांचाही वाढायला पाहिजे ना, वाढायला पाहिजे. आणि ते एक वाक्य ना खूप रटतात. ते म्हणतात की बिझनेस आहे ना दुसऱ्यांच्याच पैशाने करायचं. बरोबर आहे, दुसऱ्याच्या पैशाने करायचं, पण ते सर्कल खूप फास्ट असतं. 6 महिने पैसे नाही दिल्यावर त्याचा काय बिझनेसची हालत होईल समोरच्याची आणि आपली सुद्धा. बरोबर. त्यामुळे क्रेडिट पिरियड जेवढा कमी असेल तेवढा उत्तम, नसला तर अतिउत्तम. प्रॉफिट पर्सेंटेजमध्ये थोडं डाऊन केलं किंवा कमी केलं चालू शकेल. इनफॅक्ट तशी काही ऑफर आणता आली तुम्हाला, आत्ता तुमच्याकडे जर काही 6 महिने
पेक्षा जास्त उधारी असेल तर त्याला वन टाइम सेटलमेंट करता येतं का बघा, डिस्काउंट वगैरे देऊन कमी करून, कारण ते येणारच नाही, बॅड डेट झालेलंच आहे. आणि ते जेवढे लेट होणार ना तेवढी त्याची व्हॅल्यू कमीच होणार आहे. आणि अनेकांचं तर फक्त प्रॉफिटच आउटस्टँडिंग राहतं, म्हणजे ते येणारे पैसेच आउटस्टँडिंग मध्ये राहतात आणि तो गायब होतो नंतर माणूस. आणि ट्रॅप असतो ना, त्या लोकांना माहित असतं की यांना ट्रॅप मध्ये कसं टाकायचं. म्हणजे तुम्ही सांगितलं की 25-20ची ऑर्डर द्या, तो सांगतो 25 नाही चाहिए, 100 चाहिए, 100ची प्राइस बोला, बरोबर ना. आणि आपण 100ची प्राइस एकदम स्वस्त देतो, तो कॅश अँड क्रेडिट नाही चाहिए, कॅश चाहिए, तो कॅशची प्राइस सांगतो. एकदम बॉटम प्राइस घेतल्यानंतर सांगतो एक काम करणार, 5 पीस बिल्स देणार. अनेकांचा अनुभव असेल असं. आणि सो द मुद्दा काय, मुद्दा हा आहे क्रेडिट पिरियड किंवा उधारीवर धंदा करू नये. काही इंडस्ट्रीमध्ये शक्य नसेल तर कमीत कमी करावा. आता तुमच्याकडे काही जण ना मध्ये येऊन फसले असतील, म्हणजे मध्येच, की तुमच्या मताचे आम्ही सहमत आहोत, पण आता आम्ही ऑलरेडी 90 दिवसाचं क्रेडिट देतोय मार्केटमध्ये, कारण आमची इंडस्ट्री ना अशीच चालते. आणि लोक 90 दिवस नाही सांगितलं तर हातच नाही लावत, असं असू शकेल. आणि आमची खूप इच्छा आहे ते कमी करण्याची. तुम्हाला फर्म राहावं लागेल, पहिला डेंट लागेल. जसं मी मगाशी म्हणाल, तुम्ही एखादी पॉलिसी जेव्हा चेंज करता ना तेव्हा डेंट लागेल, एक कस्टमर चेंज होईल तुमचा. कदाचित काही ठिकाणी ना तुम्हाला मॉडिफिकेशन्स करावे लागतील, पॉलिसीचे, कस्टमरचे, प्रॉडक्टचे, बरोबर आहे. थोडा सफर पिरियड असतो. पुढला मोठा सफर करायचा असेल तर आताचा छोटा सफर तुम्हाला सहन करावा लागेल. आपला मोठा सफर करायचा असेल, छोटा सफर तुम्हाला करावा लागेल थोड्या पिरियडसाठी. आणि एकदम मानसिकताच असते, असं काही नसतं. कुठे लिहिलेलं असतं 90 दिवस नसेल तर आम्ही धंदा नाही करणार. बघा ना, तुम्ही थोडंसं मार्केटमध्ये बाहेर गेले ना, बाहेर तुमचा एरिया सोडून बाहेर गेले आणि तुमच्या इंडस्ट्रीतल्या काही कॉम्पिटिटरचा अभ्यास केला तर तुम्हाला कळेल की ना हे एकदम जबरदस्त बिझनेस करतात, कॅश अँड कॅरीने करतात आहे, किंवा कमीत कमी क्रेडिट पिरियडमध्ये काम करतात आहे. आणि प्राइसही खूप जास्त आहे, प्रॉफिट मार्जिनही खूप जास्त आहे, आणि यांचं टर्नओव्हरही खूप जास्त आहे. आपल्यापेक्षा 5 पट, 10 पट, 25 पट, 50 पट जास्त बिझनेस आहे त्यांचा. जर ती पॉलिसी चालणारच नसती तर त्यांचा बिझनेस वाढला असता का बॉस? नसता वाढला. म्हणजेच काहीतरी गडबड आहे, आणि ती गडबड आहे ना इथे आहे, तुमच्या इथे. ठरवून बघा ना एकदा. प्रॉब्लेम आहे की आपण ठरवत नाही, डेअरिंगही करत नाही, किंवा अशी माणसं आहेत मार्केटमध्ये, जा अशी माणसं पकडा, त्यांना सांगा माझा हा बिझनेस आहे, 90 दिवसाचं क्रेडिट आहे, मला आता इमिजिएट पेमेंटवर घेऊन जायचं, पुढल्या 6 महिन्यात किंवा वर्षभराचं टार्गेट आहे. बोल काय काय केलं पाहिजे, कोणती सिस्टम टाकली पाहिजे, पॉलिसीमध्ये काय चेंजेस केलं पाहिजे, प्रोसेसमध्ये काय चेंज केलं पाहिजे, टीमच्या माइंडसेटमध्ये काय चेंज केलं पाहिजे, त्यांना काय ट्रेंड केलं पाहिजे, बिझनेस मॉडेलमध्ये काय चेंज करायची गरज आहे का, ऑफरमध्ये काय चेंज करता येईल का, प्रॉडक्ट फीचरमध्ये काय चेंज करता येईल का, करून ते बघा. प्रॉब्लेम आहे की तुम्हाला तिथून सोडताच येत नाही ना, सोडता येत नाही ना, सोडता येत नाही ना. त्यामुळे गेल्या एका सेशन मध्ये हे बोललो होतं, तुमचा कान पकडणारा माणूस पाहिजे, तो बरोबर करून घेऊ शकतो. तो सांगतो हे चुकलंय, इधर धोका है, खड्डा दिसतोय, तो किती मोठा करायचा का भरायचा, इट इज अप टू अस. काय होतं म्हणजे अनेक छोटे उद्योग, खास कर उधारीवर काम करणारे ना, हे ना सर्वांसारखं काम करतात आपण, म्हणजे त्यांना सर्व करण्यासाठीच आपली फर्म आहे. उधारी पण तीच, ते सांगतील ते सगळं, त्यांचा प्रत्येक शब्द झेलायचा. करावा का? ऑफकोर्स करावा, पण आपला रिस्पेक्ट ठेवून करावा. आपणच जर आपल्या प्रॉडक्टचा, सर्व्हिसेसचा, पॉलिसीचा, उद्योगाचा रिस्पेक्ट नाही केला, तुम्हाला वाटतं तुमचा कस्टमर किंवा तुम्ही ज्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करा तो करेल, तुम्ही पैसे नाही मागले देत नाही. 90% माणसं
केवळ तुम्ही पैसे मागत नाही म्हणून मिळत नाहीत पैसे, तुम्हाला देतच नाही. जेन्युइन प्रॉब्लेम नसतो. तर ठीक आहे, मयूर सरांना काय प्रॉब्लेम, आपलीच आहे. मधुरा मॅडमला काय गरज आहे पैशांची, थोडं लेट दिलं चालतात ते काय फोन. उल्हास विसास सरांना ठीक आहे ना, क्रेडिट चालतात ना, 90 दिवस तर सगळ्यांनाच देतात ना, मग मी त्यांचा मित्र आहे, मग मी 4 महिन्यानंतर दिले तर काय फरक पडतो. बिझनेस वेगळा आहे, आपली मैत्री वेगळी, आणि माझी पहिली जिम्मेदारी आहे माझा बिझनेस ठीक करणं. मी तर अनेक 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 बिझनेस बघितले छोटे, ते प्रॉफिटेबल आहेत, बंद झाले. प्रॉफिटेबल आहेत, ग्रोईंग आहेत, बंद झाले. खूप आहेत, तुम्ही सुद्धा बघा. ग्रोईंग आहे, चांगली गोष्ट. प्रॉफिटेबल आहे, मग बंद नाही व्हायला पाहिजे. तो प्रॉफिटेबल आहे, बंद का झाला, तर तो ना तिकडे दिसतो सेल्स मध्ये, आउटस्टँडिंग मध्ये इकडे असतं. रिकव्हरी येणार आहेत, पैसे आले नाही आहेत. मग जसं मगाशी म्हणालो ना मी, की आज जर ते आले, समजा 5 लाख आउटस्टँडिंग आहे, ते आज आले तर 5 लाख तुमचं त्याची व्हॅल्यू आहे. तर 6 महिन्याने आले तर 4,50,000 होणार आहे. कुठून गेले ते पैसे, प्रॉफिट मधून गेले ना. म्हणजेच कुठे हिट लागली, नेट प्रॉफिट. सो त्याच्यावर विचार करा. कदाचित काही लोक लगेच सहमत होतील असं नाहीये, पण बिलीव्ह मी, तुम्ही करून तर बघा. हा फॉर्म्युला, म्हणजे तुम्ही उधारी जास्तीत जास्त उधारी दिली की जास्तीत जास्त धंदा होणार आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला नेक्स्ट लेवलला घेऊन जायचा असता, तो आता पण घेऊन गेला असता, बरोबर आहे. त्याच्यामध्ये फक्त तुमचं टर्नओव्हर वाढेल, आउटस्टँडिंग वाढेल, लायबिलिटी वाढेल. तो अगदी 0, म्हणजे आज 90 दिवस 120 दिवस, 6 महिने 3 महिने 6 महिने आज उधारीचा मॅक्झिमम बिझनेस आहे, आणि तो लगेच 0 होईल असं नाही होणार. पुढल्या 3-6 महिने, वर्षभराची स्ट्रॅटेजी करून तो तुम्हाला सायमल्टेनियसली घेऊन जावा आणि इंटेन्स पॉलिसी असावी लागते, तर त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. तर मला असं वाटतं आपण इथे थांबू. मधुरा मॅडम, काही प्रश्न असतील तर आपण घेऊ, कारण ते जास्त क्लोज होते. तुमचे काही प्रश्न असतील तर निश्चितच आमच्यापर्यंत येऊ द्या. फेसबुकवरती पण जे कार्यक्रम बघतो तुम्ही देखील टॉपिकशी रिलेटेड प्रश्न टाकायला काहीच हरकत नाही, त्याबद्दलची उत्तरं तुम्हाला निश्चितच लगेच मिळतील. इथे पण जे झूम रूममध्ये उद्योजक आहेत, त्यांनी देखील तुमचा धंदा जर हा उधारीवर असेल तर नेमकं काय केलं पाहिजे असेल याबद्दल आपण आता बोलूया. तुम्ही करता का उधारीवर बिझनेस? तुम्ही म्हणजे सगळ्यांना विचारता की, करेक्ट? तिथे काही हात रेज झालेले आहेत. उल्हास सर आहेत, मयूर सर आहेत, त्यांचे काही प्रश्न असतील किंवा काही शेअरिंग असेल तरी करता येईल तुम्हाला. तुम्ही कसं डील करता, किंवा तुम्ही अशी काही पॉलिसी बनवलेली आहे का, अशी काही ऑफर बनवलेली आहे का, जेणेकरून तुमचा लास्ट इयरचा जो क्रेडिट पिरियड होता तो कमीत कमी करता येईल. ओके, काही शेअरिंग करायला आवडेल, बोलायला आवडेल. इथे 2 हात रेज झालेले आहेत, त्यांचे काही शेअरिंग असेल किंवा प्रश्न असतील ते घेता येईल. हॅलो. हा सर, मयूर सर बोला, तुमचा प्रश्न घेऊया. ओके. आता नाव एव्हरीवन इज टेकिंग ॲडव्हान्टेज ऑफ कोविड. ओके, हे सगळे जे EPC कंपन्या आहेत, अर्लियर दे आर हॅविंग 30 days क्रेडिट पॉलिसी, and now they have revised it to 60 or 90. ओके, असेल तुमची कॅपॅसिटी द्यायची तर तुम्ही या, नका येऊ, त्यांचं क्लिअर कट असतं. ओके, यांना हाऊ वी कॅन डिफेट, मतलब ते कसं आपण बदलून करू शकतो. व्हेरी गुड क्वेश्चन सर. हा जो प्रश्न आहे ना, तो अनेकांच्या मनातला प्रश्न आहे. कोविड आणि असे अनेक कोविड येणार आहेत पुढे, ठीक आहे. नाव चेंज होईल कदाचित, ठीक आहे. आता समोरचा माणूस आहे ना, पॉलिसी कधी चेंज करतो, तर त्यांनी त्यांची पॉलिसी बनवली की ह्या फ्रेमवर्क मध्ये आम्हाला काम करायचं आहे, ह्या फ्रेम मध्ये जो बसणार आहे त्याच्यावर आम्ही काम करणार, ही त्यांनी बनवली. मी कम्फर्टेबल असेल त्या नसेल तर आम्ही दुसरा शोधू. असं तुमच्याकडे पण पाहिजे, असं तुमच्याकडे पण पाहिजे. आता त्यांना कळलं की आमच्यावर तुमची डिपेंडन्सी आहे, तर प्रश्नच नाही.
असं तुमच्याकडे पण पाहिजे की मला जर वर्षभरात माझ्या कपॅसिटीला समजा 50 कस्टमर लागतात कपॅसिटीसाठी कस्टमर, तर तुमच्याकडे 75ची प्रोव्हिजन असली पाहिजे की ते येऊ शकते. त्यातले बेस्ट ऑफ घ्या तुमच्या पॉलिसीवर काम करणार. मार्केट वर्ल्ड वाईड जर तुम्ही बिझनेस करत असाल तर तुमच्याकडे खूप मोठं मार्केट आहे. तुमच्याकडे सिलेक्टेड कस्टमर बरोबर तुम्ही जेव्हा काम करता त्याला काय डिपेंडन्सी, कस्टमर डिपेंडन्सी, तर जेव्हा कस्टमर डिपेंडन्सी असते तेव्हा हा प्रॉब्लेम येऊ शकतो. तुम्हाला नाही म्हणणं खूप डिफिकल्ट आहे अशा केस. आणि आज सपोज त्यांनी 60 डेजचे 90 डेज केले, उद्या अजून काय आलं की 90 डेजचे 180 डेज करतील. नाही करण्याची काय गॅरंटी आहे का? आणि माणूस टेस्ट करत असेल, टेस्ट म्हणजे 7 दिवसाचे पेमेंट. आपली जर पॉलिसी पहिल्यांदा जेव्हा बिझनेस करत असतो तेव्हा काय म्हणतो आपण, 7 दिवसामध्ये पैसे दे. 7 दिवसामध्ये पैसे येणारे खूप लोक कमी असतात. संडे येतो, सुट्टी येते, माणूस नसतो, त्यांचा अकाउंटंट नसतो, चेकवर साईन करायची राहिलेली असते. मग 7चे ते हळूहळू किंवा 15 झाले आपल्याला कळतच नाही. आणि 15 मध्ये जर तुम्ही कधीच काही ऑब्जेक्शन रेज नाही केलं तर ते बाय डिफॉल्ट 15 झालं. चालतं, म्हणजे चलता है ॲटिट्यूड आहे, चलता है, ठीक. त्यामुळे जर तुमची जर डिपेंडन्सी त्यांच्यावर असेल तर मग तो प्रॉब्लेम आहे. मग तुम्हाला तुमच्याकडे मल्टिपल ऑप्शन्स पाहिजे, तुमच्याकडे नवीन कस्टमर्स पाहिजे. मार्केटमध्ये असेही कस्टमर असतील ना, आता सपोज त्यांची पॉलिसी 90 दिवस आहे तर 21 डेज मध्ये देणारे पण असतील मार्केटमध्ये, 7 डेज मध्ये देणारेही असतील. चेक आउट, चेक कर. तेच मी मगाशी म्हणाल ना की तुम्हाला डेअरिंग लागेल. तुमची जी प्राइस घेण्यासाठी फाईट करावी लागते. तुमची पॉलिसी, कारण कधी पॉलिसी मोल्ड कधी होते जेव्हा तो मोठा ब्रँड आहे आणि तुम्ही छोटे ब्रँड आहात, असं जेव्हा ट्रीट होतं ना, किंवा त्याच्याकडे तुमच्यासारखे खूप सारे ऑप्शन्स आहेत, मग तुम्हाला ठीक आहे ना, तुम्ही नाही दिले तर कोणीतरी दिले, तेव्हा ते होतं. आयदर तुम्हाला त्याला तुमच्यावर डिपेंड करायला लागेल किंवा दुसरा ऑप्शन शोधायला, तर फरक होऊ शकतो. आणि तुमच्या पॉलिसीचा रिस्पेक्ट करणं ही तुमची पहिली जिम्मेदारी. पण अनेक ठिकाणी मी बघितलं असं की तिथे ना पॉलिसीज नसते पैशाची, रिटर्न काही अग्रीमेंटही नसते आणि त्याचा फायदा ते लोक घेतात. त्यामुळे तुम्हाला मल्टिपल ऑप्शन शोधायला, फ्यू क्लायंट्स असतील ना, म्हणजे खूप मोठे बिझनेस आहेत ना, म्हणजे बरेचसे सर्व्हिस प्रोव्हायडर हे 4-5 लोकांमधूनच त्यांचा 80% बिझनेस येतो आणि बाकीच्या 80% कस्टमरमधून 20% बिझनेस येतो. असं गणित असतं बऱ्याचदा. तर हे जे 20% आहेत ना, जे 80% बिझनेस आहेत, ते जनरली अशी पॉलिसी करतात. तुम्हाला तुमची डिपेंडन्सी कमी करायला लागेल. मे बी इमिजिएट नाही तर स्लोली तुम्हाला डिपेंडन्सी त्यांच्यावरची कमी करायला लागेल आणि दुसरे क्लायंट शोधावे लागेल, तर होऊ शकेल, फरक पडेल. नेक्स्ट घेऊया प्रश्न. अजून कोणाचा प्रश्न आहे या विषयावरती? उल्हास सरांनी मगाशी हात वरती केला होता. उल्हास सर. हां सर, मला असं विचारायचं होतं की यामध्ये पोस्ट डेटेड चेक्स घेणं किंवा असंही जे हे काही एक सोल्युशन असू शकतं का त्याच्यामध्ये, की आपल्याला ऍटलिस्ट एवढी अश्युरिटी मिळेल की त्या सेक्युरिटी म्हणून दिवसांमध्ये? चालू शकतो, पण ते स्टॉप करता येतं. सेक्युरिटी पेमेंट आलं नाही ना, पोस्ट डेटेड चेक म्हणजे पेमेंट नाही, ते एक श्युअरिटी झाली ना. त्याने 90 दिवसाचा चेक दिला तर शेवटी झालं तेच ना, पण पैसे 90 दिवसानेच मिळणार आहेत. बरोबर. इन्स्टेड ते इमिजिएट कसे करता येईल किंवा कमीत कमी कसे करता येईल, तुमचा आता ॲव्हरेज काढा. सगळ्यांनी जे पण हा कार्यक्रम फेसबुकच्या माध्यमातून बघतात आहे किंवा जे इथे वेबिनारमध्ये आहेत उपलब्ध, त्यांच्यासाठी असाइनमेंटच आहे की आज जाऊन आहे ना, घरी गेल्यानंतर किंवा आज जर सुट्टी असेल तर उद्या तुमचा ॲव्हरेज क्रेडिट पिरियड काढा, एजिंग ज्याला म्हणतो, आणि ते चेक करा की तुमच्या सेलच्या किती पर्सेंटेज हे 0 to 7 डेज मध्ये आहेत, 8 days to 15 days मध्ये आहे, 9 days to 21 days मध्ये आहे. पर्सेंटेज एव्हरी मंथचं पर्सेंटेज काढा. बरोबर. ठीक आहे. असं लास्ट इयरचं पण मिळेल तुम्हाला. ठीक आहे. तर लास्ट इयर पेक्षा कमी करण्याचा प्रयत्न. इंटेन्स पॉलिसी असेल तर होतं. म्हणजे तुम्ही ज्या ज्या गोष्टी डिमांड करता, मी माझ्या अनुभवात ज्या ज्या गोष्टी तुम्ही
डिमांड करता त्या तुम्हाला मिळायला सुरुवात. थोडं लेट फास्ट होईल, पण सुरुवात तर होईल ना. कोणत्याही गोष्टी सुरुवात करणं पहिली गरजेची आहे. नुसतं विचार करून काय होतं. तुमची टीम सुद्धा ट्रीट करते, जे तुम्ही करता तसंच ट्रीट करणार. तुम्ही नाही चलताय बस, आणि नाही म्हणायचं शिका. 1-2 फटके पडतील हे पण तुम्हाला सांग, पण ते फटके सहन करायचे पण नाही होत. आपण दोघं चांगले मित्र आहोत, पण माझी पहिली जिम्मेदारी माझा बिझनेस ठीक कर. पैसेच देत नाही, आणि सगळ्यात जास्त ना जिथे जास्त रिलेशन आहे तेच पैसे उचलत. ते चुकूनही कधीही तुम्हाला 15 दिवस सांगितले आणि 8 दिवसात पैसे दिले असं कधी होत नाही, पैसे असतील तरी. त्यामुळे इंटेन्स पॉलिसी घेऊन घ्या. रेट पेड कमी करा, मजा येईल तुम्हाला. मजा आली पाहिजे ना, बरोबर आहे. पैसे वेळेवर आले की मजा येते आपल्याला. आणि ना तुम्ही ते सगळं द्यायला लागता जे तुम्ही खरं तर कमिट केलेलं नसतं. खुश ठेवता कस्टमर, आणि तेच शिकवायचं. आपण आपल्या वेंडरलाही तसंच करायचं. त्याला सांगायचं ठीक आहे, मी पहिले 15 दिवसात देतो, तुम्ही आता प्रयत्न करतो 8 दिवसात देण्याचा. देऊन बघा. असं नाही आहे तुम्ही लिमिटेड पैसे येणार आणि तुमच्या वेंडरला तुम्ही 6 महिने पैसे देणार. असं नाही होत कधी. खूप हुशार माणसं असतात. म्हणजे कॅश अँड कॅरी जे इंडस्ट्रीज आहेत ना, जसं क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट असेल, हॉटेलचं सपोज, किंवा रिटेलचं, त्याच्यामध्ये इमिजिएट पैसे येतात. मग ते उद्योजक काय विचार करतात की आता मी ना, पैसे तर मला रोज येतात आहे, पण मी माझ्या वेंडरला 3 महिन्यांनी देईल, 6 महिन्यांनी देईल, 21 दिवसांनी देईल. ठीक आहे, ते असं होत नाही ना. तो फटका तर कुठे कुठे पडतोय. शेवटी तो उद्योजकच आहे ना, त्याला माहिती आहे ना पैसे कसे काढायचे तुमच्याकडे. त्यामुळे शक्य तेवढं क्रेडिट पेड कमी असतात. सेलच्या बाबतीत प्रॉफिटेबिलिटी चांगली होईल. 6 महिने असेल तर 3 महिने असेल तर पर्सेंटेज कमी करण्याचा प्रयत्न. 21 दिवस, 7 दिवस 0 होणार नाही हे मला माहिती आहे, पण कमी तरी करा. जेवढं कमी कराल तेवढा फायदा होऊ शकतो. ठीक आहे, करून बघा. 3 महिने, 6 महिने नाही तर मग काय डबल होत आहे. ठीक आहे, दॅट शीट. अजून काही कोणाला प्रश्न असतील तर घेता येतील. अजून एक साधारण 7-8 मिनिटं आहेत आपल्याकडे. गुड मॉर्निंग सर. येस, बोला मॅडम. आता आमची सर अशी पॉलिसी आहे की आम्ही पेमेंट साधारण 2-2 महिन्यांनी घेतो, आणि तरी सुद्धा काही असे असतातच की जे लेट करतातच. तर तिथं जरी लेट फी चार्जेस आपण त्यांना लावले तरी हा मॅम आता आमचा प्रॉब्लेमच आहे. म्हणजे जो नसतो ऍक्च्युअल मध्ये, तरी पण आम्ही लेट फी चार्जेस असेल तर ते आम्ही पे करू. तर त्यासाठी माझं ह्या वर्षी असं चाललंय की पोस्ट डेटेड चेक घ्यायचे त्यांच्याकडून, बरोबर, म्हणजे की ते आपल्याला इझी होईल. बरोबर आहे. पण ते पोस्ट डेटेड चेक म्हणजे पेमेंट नाही, ती फक्त शुअरिटी असते की पैसे येतील असं आहे. तर तुमच्याकडे इतर काही ऑप्शन घेता येऊ शकतात का बघा पैसे देण्याचे. इतर काही ऑप्शन म्हणजे काही फायनान्शियल टायअप, क्रेडिट कार्ड, EMI स्कीम वगैरे असं काही करता येऊ शकतं का बघा. त्याला ना लगेच पैसे देण्याचं कारण पाहिजे. का दिले पाहिजे याचं कारण पाहिजे. पैसे देण्याचं तर देतात ते पैसे. आता ऑलरेडी आम्ही म्हणजे असे इन्स्टॉलमेंट ठरवलेले आहेत आणि त्यानुसार घेतो त्यांचे, पण तरी जवळपास 80% आहेत असे की जे रेग्युलर पेड करतात, पण काही आहेत की जे एंडिंगलाच पेड करणार. कितीही त्यांच्या मागे लागा, फॉलोअप घ्या, पण नाहीच. ते एंडिंगलाच जेव्हा ओपन डे आहे तेव्हाच ते फीज पेड करतात. कारण त्यांना माहित झालं चालतंय हा जो प्रकार आहे, तो चालतो असं. दॅट इज युअर कॉल. तुम्ही जर खुश असाल इट्स ओके, असेल तर मला असं वाटतं तर कॉल घेता येऊ शकेल तुम्हाला. सर, मग ह्यामध्ये आपण असं करू शकलो तर की तुम्ही स्टार्टिंगला भरले तर छोटी रक्कम आणि एंडला भरले तर मोठी रक्कम. हो, कारण पाहिजे ना. ते कारण काही असो, कारण लागतं ना. त्यांनी पॉलिसीमध्येच केलं तर की तुम्ही सुरुवातीला भरले तर 5,000 आणि तुम्ही इन्स्टॉलमेंट मध्ये भरले तर तीच रक्कम 10,000, असं काही नाही करता येऊ शकतं. तुम्ही डिपेंड करतं तुमचं प्रॉडक्ट काय आहे, सर्व्हिस काय आहे, कस्टमर कसा आहे, पण ती करणं गरजेचं आहे. शेवटी काय होतं सगळ्याच गोष्टीमध्ये खुश बघा 2च गोष्टी असतात. एक तर तो तुमचा कस्टमर खुश राहू शकेल किंवा तुम्ही खुश राहू. कस्टमर म्हणजे तो फीचरने खुश असावा, पण पैसे देण्याच्या बाबतीत मग तो त्याला मागितले नाही देणार पण नाही. दोन्ही गोष्टी खुश नाही राहत ना. एकदा तुम्ही खुश राहू शकता म्हणजे तुमचा उद्योग किंवा तुमचा कस्टमर. तुमचा कस्टमर हा तुमच्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस, फीचर्स, ऍडव्हान्टेज, बेनिफिट या गोष्टीमध्ये खुश असावा. त्याच्याबद्दल तर दुमत नाहीच. पैसे देण्याबाबतीत तुम्ही खुश असले पाहिजे.
दोन्ही गोष्टींना खुश ठेवणं खूप डिफिकल्ट आहे ना. कोणतरी एक दुखी होतोच ना. पैसे लेट दिले किंवा नाही दिले तुम्ही दुखी होणार, पैसे वेळेवर दिले तर दोघेही खुश होऊ शकतात. त्याला थोडा स्ट्रेस येऊ शकतो पण देऊ शकतो, असं काय. तुम्ही मागून बघा. अनेकदा आपण मागत नाही म्हणून मिळत नाही. आणि मागण्याचे वेगवेगळे हे असावे तुमच्याकडे, त्याला आपण म्हणू की वेगवेगळे प्रकार असावे. तुमच्या माणसाने मागितलं पाहिजे, ऑफर मधून मागता आले पाहिजे, पीडीसी मधून मागता आले पाहिजे, EMI मधून मागता आले पाहिजे, फायनान्शियल टायप मधून मागता आले पाहिजे. करेक्ट. अरे देत नाहीत ना, बॅड डेट होतं ना. जेवढ्या उशिरा देतात ना माणसं ते तेवढे चान्सेस बॅड डेट. तेवढी फीज नाहीच आहे ना. म्हणजे तृप्ती मॅडमच्या एका प्रोग्रामची फीस सोबत 20,000 असेल, ते आज दिले तर 20,000 आहे ना. एक वर्षाने दिले तर ते कदाचित त्यांना 15,000 मिळतील. जरी 20,000 दिले तर ते 20,000 कसे झाले? तुमच्या बिझनेसला ते पैसे मिळालेच नाहीत, कमी मिळाले नाही, त्याची व्हॅल्यू कमी झाली. त्यामुळे तुमच्याकडे वेगवेगळे कारण असावे. मग ते 80% जर तुम्हाला पैसे देतात तर अशा मार्केटमध्ये अजूनही लोक आहेत ना. तुमचा मार्केट शेअर आहे ना तो किती आहे? 1% आहे सपोज. अनेक SMEचा हा लेस दॅन 1% असतो. 0.0001% असं असतं. ठीक आहे. आपण समजू 1% आहे म्हणजे 99% मार्केट मध्ये जे माणसं आहेत ती कुणाकडे जातात? तुमच्या कॉम्पिटिटरकडे जातात. त्यातले काही घेता येतील का बघा. हे कदाचित जे ज्यांना जमतच नाही ते नाही येणार तुमच्या. शेवटी तुमची डिपेंडन्सी जर त्यात 100, 200, 500 पालकांवर असेल, तेच आहेत ना. त्यातले 80% जर देतात म्हणजे मार्केटमध्ये अशी लोक अजून आहेत. तसे आणण्याचा प्रयत्न करा. कुठेतरी तुम्हाला नाही म्हणायला शिकावं लागेल. आणि जर तुम्ही खुश असाल या सगळ्यापासून तर इट्स ओके. मग काय प्रॉब्लेम, मग काही गरज नाही. आणि शेवटी तुम्ही खुश असाल, तुम्ही म्हणजे तुमचा उद्योग किंवा तुमचा कस्टमर पैसे न देण्यावर, दोघांपैकी एकालाच खुश ठेवता. तुम्ही ठरवायचंय की कोणाला खुश ठेवायचंय. आणि असं काही होत नाही म्हणजे कस्टमर तो गेला तर माझा बिझनेस बंद होईल वगैरे असं काही नसतं. ते तर तुमच्या डोक्यात आहे. असं काही होत नाही. बिझनेस तुम्ही 8-10 वर्ष जर बिझनेसमध्ये असाल, तुमचं एक नाव बनलेलं असेल आणि तुमच्याकडे गट्स असतील काही करण्याचे, तर असं काही होत नाही. बंद वगैरे काही होत नाही. डिपेंडन्सी फक्त तुमच्या कस्टमरला कळलं की तुमचा बिझनेस फक्त त्यांच्यावर डिपेंड आहे तर मग ते सोडत नाही. तुटलं सगळा ज्यूस काढून घेतात. सो दॅट्स इट. मला असं वाटतं कन्क्लुजन करायला काही हरकत नाही. काही प्रश्न असतील तर घेऊ. अदरवाईज तो आजचा खूप महत्वाचा विषय होता. खूप जणांचं दुखणं पण आहे. अनेकांना हा प्रश्न असतो की क्रेडिटवरती बिझनेस करतो आहे, रिकव्हरी होत नाही आहे, काय केलं पाहिजे आहे. आणि हा मुद्दा खरंच खूप चांगला आहे की व्यवसाय करत असताना आपल्याला आनंद मिळायला पाहिजे, पैसा मिळायला पाहिजे, मान मिळायला पाहिजे आहे. पण जर आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त स्ट्रेस मिळतो आहे आणि उधारी जर आपण करून ठेवलेली आहे आणि त्या उधारीमुळे आपल्याला जर सातत्यानं फॉलोअप घेण्याचा एक वेगळाच उद्योग लागलेला आहे तर आपलं काहीतरी नक्कीच चुकत आहे. तर ज्यांची रिकव्हरी आहे किंवा उद्योगामध्ये खूप सारं क्रेडिट करून ठेवलेलं आहे, जसं सरांनी सांगितलं की खड्डे जर खूप झाले असतील तर निश्चितच आजचा दिवस आहे की यावर आपल्याला विचार करायला पाहिजे आहे. आपण व्यवसाय करतो आहे तो स्वतःला, आपल्या समाजाला आणि भारताला समृद्ध करण्यासाठी व्यवसाय करत आहोत. त्यामुळे व्यवसायामधून निश्चितच प्रॉफिट झाला पाहिजे. आपल्याबरोबर आपल्या क्लायंटला पण आनंद मिळाला. उधारी असेल तर हा आनंद नक्कीच आपण कुठेतरी हरवलेला आहे. हा हरवलेला आनंद नक्की शोधा. काहीही मदत हवी असेल तर आम्हाला, आमच्या टीमला नक्की संपर्क करा. फेसबुकवरती जे कार्यक्रम बघता आहेत, पुढचा मात्र शेवटचा भाग आहे आणि शेवट हा कायम गोड असेल. त्यामुळे आपण अजून 2 नवीन चांगल्या अमेझिंग टॉपिक बरोबर येत आहोत. पण तोपर्यंत एक उद्योजिका म्हणून आणि टीमच्या वतीनं मला तुम्हाला सगळ्या उद्योजकांना एकच सांगायला आवडेल की खरंच आजचा जो टॉपिक आहे की आपण कुठे काही लॉसमध्ये व्यवसाय करत असू तर ह्यावरती आपल्याला आत्मपरीक्षण निश्चितच केलं पाहिजे. व्यवसायातून आपल्याला मिळायला पाहिजे तर तो आनंद, आत्मविश्वासच मिळायला पाहिजे. याबद्दल विचार नक्की करा. आमच्यासोबत कुठलंही मार्गदर्शन हवं असेल तर नक्की संपर्क करा. आमचे सगळे डिटेल्स, कॉन्टॅक्ट्स तुम्हाला फेसबुकच्या लिंकमध्ये निश्चितच मिळतील.
उद्योजकतेत नेमकं हेच माझं चुकतं या कार्यक्रमामध्ये तुम्ही सर्वजण दर रविवारी आवर्जून उपस्थित राहता. याबद्दल झूम वेबिनारमध्ये उपस्थित सर्व उद्योजकांचे, फेसबुक लाईव्ह माध्यमातून बघणाऱ्या प्रत्येक उद्योजकांचे मी आणि टीम उद्योजकतेत नेमकं हेच माझं चुकतं आम्ही सर्वजण मनापासून आभारी मानत आहोत. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या, शेवटचा असेल तरी हा प्रवास असाच सुरू राहणार आहे. त्यामुळे पुढच्या रविवारच्या सेम टायमिंग, सेम वेन्यू, झूमवरती भेटूया 9:30 वाजता. थँक्यू सो मच. बाय.